नमस्कार, मी नम्रता आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे ओल्या नारळाची बर्फी. या बर्फीसाठी लागणार आहे 1 कप दूध आपण पॅनमध्ये घ्यायचं आहे. त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. तर या दुधाला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये पाऊण कप साखर टाकायची आहे. साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. साखर विरघळवून घ्यायची आहे दुधामध्ये. साखर विरघळलेली आहे दुधामध्ये. आता याच्यामध्ये 1 कप ओल्या नारळाचा किस टाकायचा आहे. हा किस मी काल नारळाच्या दुधाची जे भात बनवला होता तोच किस आहे. त्या दूध काढून जो किस उरला होता तोच किस वापरून मी आज नारळाची बर्फी बनवत आहे. या दुधामध्ये किस शिजवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये केशरचं दूध टाकायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं तूप पण टाकायचं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत. ड्रायफ्रूट सुद्धा याच्यासोबत थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये इलायची पावडर टाकायची आहे. आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही दुधाची साय टाकली तरी चालेल. हे शिजलेलं आहे सारण. हे सर्व एकजीव झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये तूप लावून घ्यायचं आहे प्लेटला आणि याच्यामध्ये हे सारण टाकायचं आहे. थोडंसं तूप लावून याला थापून घ्यायचं आहे. आता याच्यावरून ड्रायफ्रूट टाकायचे आहेत थोडेसे सजवण्यासाठी. आणि थोडासा पिस्ता टाकायचा आहे. ड्रायफ्रूट कटरमध्ये कट करून तुम्ही असाही ठेचून टाकू शकता तुकडे करून. आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला हाताने प्रेस करून याच्यामध्ये दाबून घ्यायचे आहेत. आणि याला 1 तासासाठी सेट व्हायसाठी ठेवून द्यायचं आहे, थंड करण्यासाठी. मग याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. आणि हे पहा, टेस्टी
गोड गोड छान छान वड्या तयार आहेत.